निपाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांचे आवाहन। बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त प्रोफेसर बी कृष्णप्पा स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती, राज्याध्यक्ष गुरुमूर्ती सर, राज्य उपाध्यक्ष रमेश अण्णा मादर, चिकडी जिल्हा अध्यक्ष सुभाष सनदी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी शहरात संघटनेकडून विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। प्रोफेसर बी कृष्णप्पा यांनी स्थापन केलेल्या कर्नाटक दलित संघर्ष समिती निपाणी तालुका या संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे। मंगळवार 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता संघटनेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून संध्याकाळी निपाणी शहरातील मिरवणूक निघते त्यांना संघटनेकडून भीमसैनिकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे। बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता महात्मा गांधी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे। गुरुवार 16 एप्रिल रोजी ज्येष्ठ व गरजू महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। शुक्रवार 17 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता निपाणी शहरात परिसरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडणार आहे। शनिवार 18 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता निपाणी येथील अनाथ आश्रमात अन्नदान कार्यक्रम होणार आहे। यासह रविवार 19 एप्रिल रोजी प्रा. सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान गळदगा येथे आयोजित करण्यात आले आहे। या सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन तालुका अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केले। यावेळी समितीचे उपाध्यक्ष दीपक केंगारे, उपाध्यक्ष रामकृष्ण माळगे तसेच राहुल माने, पांडुरंग कांबळे, जुगनू सकट, अमोल कांबळे, संतोष भंडारे, विकास घस्ते, सुदर्शन हावडे, प्रज्वल कांबळे आदी उपस्थित होते। महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। संपल्यानंतर कर्नाटक दलित संघर्ष समिती गळदगा शाखा गळदगा गावामध्ये संघटनेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 19 तारखेला सुकुमार कांबळे सरांचं व्याख्यान सुद्धा ठेवलेलं आहे। तरी व्याख्यानासाठी हा एक व्याख्यान म्हणजे जर आपल्या समाजातील लोक असतील तर ती लोक देवाधर्मात जातात, ते लोक तिथे देऊन जातात, देवाला देतात, पण बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम आहे, व्याख्यानाचा आपण तिथं ज्ञान घेऊन जायचं आहे। त्यासाठी आपल्या समाजातील सर्व लोकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे। कधी आहे कार्यक्रम? 19 तारखेला गळदगा। जय भीम। प्रोफेसर बी कृष्णप्पा स्थापित कर्नाटक दलित संघर्ष समिती या संघटनेचे राज्याध्यक्ष एम गुरुमूर्ती सर, तसेच राज्य उपाध्यक्ष रमेश मादर सर, महिला घटक राज्य उपाध्यक्ष सुनीता मॅडम, चिकोडी शैक्षणिक जिल्हाध्यक्ष सुभाष संधी सर यांच्या सगळ्यांच्या आदेशाबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी जयंती कर्नाटक दलित संघर्ष समिती या संघटनेकडून निपाणी या परिसरामध्ये साजरे होत आहे। तर संघटनेकडून विविध असे सामाजिक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। 14 एप्रिल सकाळी 9 वाजता फूटपूजन होईल। या फूटपूजनला प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या निपाणीचे तहसीलदार सर सुरेश मंजुसरे उपस्थित राहतील। त्यानंतर संध्याकाळी जे आपल्या निपाणी परिसरामध्ये व आपल्या निपाणी विभागामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक निघते त्या मिरवणुकीमध्ये आपल्या संघटनेकडून नाश्त्याची सोय, सगळ्या भीमसैनिकांना नाश्त्याची सोय केलेली आहे। तर त्यानंतर 15/4/2026 ला आपल्या गांधी हॉस्पिटलमध्ये रुग्ण लोकांसाठी फळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। त्या फळ वाटपाच्या कार्यक्रमासाठी आपले सीपीआय तळवार सर व राज्य संघटना उपाध्यक्ष सुनीता मॅडम व शैक्षणिक जिल्हाध्यक्ष सुभाष संधी सर हे उपस्थित राहतील। त्यानंतर 16 तारखेला महिलांसाठी, गोरगरीब महिलांसाठी साडी वाटपचा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे। तर ते साडी वाटपचा कार्यक्रम आपल्या आंबेडकर पुतळ्यासमोर होतील। तर कमीत कमी 100-150 महिलांसाठी आपण साडी वाटपचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। 17 तारखेला निपाणी परिसरामध्ये आपलं तहसीलदार ऑफिस असो, सीपीओ ऑफिस, त्यानंतर आपलं बसवेश्वर पोलीस स्टेशन, बाकी आपलं टाउन पोलीस स्टेशन या सर्व निपाणीतील ठिकाणी व निपाणीतील आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। व त्यानंतर 18 तारखेला अनाथ आश्रममध्ये कगनूर येथे अनाथ आश्रममध्ये अन्नदानचा फंक्शन ठेवलेला आहे। तर हे सगळे कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून आम्ही ठेवले। त्यानंतर राज्य आपली कमिटी असो किंवा जिल्हा कमिटी असो, तालुका कमिटी असो, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तसेच निपाणी विभागातील ज्येष्ठ नागरिक, राजकीय, सामाजिक असे लोक सुद्धा उपस्थित राहतील व हा कार्यक्रम संघटनेकडे ठेवलाय। तरी निपाणी विभागातील सर्व लोकांनी हा कार्यक्रमाला उपस्थित राहावे हेच मी सर्वांना
विनम्र जाहीर करतो.